नमस्कार, शुभ सकाळ. तर आज मी रव्याचे आप्पे बनवणार आहे नाश्त्यासाठी. त्यासाठी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर आणि अगदी थोडंसं अद्रक किसून घेतलंय. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. दही घेतलं आहे. 10 रुपयाचा एक छोटा डब्बा भेटतो दहीचा, तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. चवीपुरत मीठ घेतलंय. हे आधी आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता लागेल तसं पाणी ॲड करत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. हे मी मिक्स करून घेतले आणि आता 10 मिनटासाठी आपण याला मुरत ठेवायचं आहे. 10 मिनटांनी ओपन केले तरी थोडंसं घट्ट झालं आहे. रवा आपला चांगला फुगला आहे. यामध्ये थोडंसं जिरं टाकते, खायचा सोडा टाकला आहे आणि थोडं पाणी टाकून अजून थोडंसं पीठ हे सैल करून घेते. इथे आप्याचं भांडं गरम झालं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकूया. तेल गरम झालं की यामध्ये आपले जे मिक्सचर आहे आप्यांचं ते टाकून द्यायचं. यामध्ये 1 मिनिटासाठी झाकण लावून द्यायचं. अर्ध्या मिनिटांनी मी चेक करायला झाकण उघडलं होतं, तर एक पलटून बघते तर हे अजून नीट नाही झालं, त्यामुळे अजून अर्धा मिनिट मी याला शिजवून घेतलं. आता सगळे आप्पे पलटून घेऊयात. आप्पे छान एका साईडने भाजलेत आपले. आता पलटून आपण दुसऱ्या साईडने भाजून घेऊयात. परत 1 मिनिटभर आपल्याला झाकण लावून हे आप्पे दुसऱ्या साईडून भाजून घ्यायचे. छान कुरकुरीत असे आप्पे होतात. हे आप्पे आपले बनवून तयार आहेत. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आप्पे आपले खाण्यासाठी रेडी आहेत. साईडला मी इथे खोबऱ्याची चटणी सुद्धा बनवून घेतली आपल्यासोबत खाण्यासाठी. चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आप्पे आपले तयार आहेत. तर या नाश्ता करायला. व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा.